नमस्कार. आता आपल्या सोबत सगळे मार्वलचे सुपर हिरो आणि सुपर हिरोज आहेत. तर काय वाटतं तुम्हाला, एवढे दिवस तुम्ही सगळेजण जेनझी लढताय, यासाठी दीपके सर लढतायत जंतर मंतर वरती आणि फायनली आता तुम्हाला यश मिळालेलं आहे. काय वाटतंय? खूप छान वाटतंय. सगळ्यात पहिले तर जेनझीचा विजय आहेतच, पण ज्या प्रकारे ठाकरे कुटुंबियांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर जेनझीची ताकद काय असते यातून दिसून आलेलं आहे. हा फक्त एक भले नीटचा मुद्दा असला तरी पण भविष्यात येणार खूप मुद्दे आहेत ज्यावर आम्ही ठामपणे उभे राहू आणि आमचे मत सांगू. म्हणजे अजूनही लढाई संपलेली नाहीये असं तुम्हा सगळ्यांचं मत आहे. आज तुम्ही हा जो गेटअप केलाय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि तर सगळे हिरोची एक एक हे असते, तसं बॅटमॅन इनजस्टिस वरती हे करतो, तसंच आम्ही पण तेच आहे की जेनझीज नुसतं एक खूपदा आम्हाला असंच बघितलं जातं की जेनझीज हे काय करणार, ह्यांना काय. आज तेच आम्ही करून आम्ही दाखवलं की आम्ही काय आहोत. आम्ही जर एकत्र आलो तर त्याची ताकद काय आहे, हेच आमचं आहे की. आणि सगळे जेनझीज एक हिरो आहे. एव्हरी इंडियन सिटीजन एक हिरो आहे. तो जर एकत्र आला, जर आपण इनजस्टिस वरती जर आवाज उठवला तर नक्कीच आपण यश मिळवू. खूप चांगला मुद्दा इकडे मांडला गेलाय. आजपर्यंत जेनझीकडे रील बघणारे आणि कंटाळवाळे आळशी जनरेशन असं बघितलं गेलेलं होतं, पण आता फायनली जेनझीने करून दाखवलेलं आहे. जे एवढे दिवस ते सगळेजण इकडे झटत होते ज्या गोष्टीसाठी, ती गोष्ट त्यांनी फायनली करून दाखवलेली आहे. सत्ता आपल्या सोबत आहेत स्पायडरमॅन. तर एवढ्या दिवसांपासून जे जेनझी झटत होते त्यांचं फायनली आता मागणी मान्य झालेली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आलाय, काय सांगाल? सेलिब्रेशन 2-3 दिन तक सेलिब्रेशन, उसके बाद हमारा न्यू होगा, न्यू न्यू टारगेट। एजेंडा होगा। बिल्कुल, क्यों नहीं, ये वाला नहीं, ये बहुत सारे पोस्टर्स लाए आपने। बहुत सारे बाग भी दिए, पर ये अच्छा। होगा नितिन गडकरी जी का, उसके बाद होगा निर्मला ताई जी का। बिल्कुल हमारे प्रॉपर 18+ और कमाने तक का। हमें जो अच्छे लोग चाहिए वही चाहिए, करप्ट आदमी लोग ना हो गवर्नमेंट में तो ज्यादा अच्छा है, मेरे फ्यूचर बच्चों के लिए भी, मेरे लिए भी, और मेरे माँ बाप जो अभी कमा रहे हैं उनके लिए भी। थैंक यू। क्या बात है। और आपने अभी जो स्पाइडरमैन का मास्क पहना है उसके बारे में क्या कहना तो है? मैंने लास्ट प्रोटेस्ट भी पहना था क्योंकि आई लव स्पाइडरमैन, और जो उसकी नई मूवी आने वाली 30 को, प्रमोशन नहीं कर रहा हूँ पर मैं जाने वाला देखने के लिए, इसलिए मैंने मास्क खरीदा था और मैं अभी यहाँ पे पहनने लग गया प्रोटेस्ट। क्या बात आहे. सो एक आपण म्हणू शकतो की सगळे जेनझी सुपर हिरो झालेले आहेत आता, असं आपण म्हणू शकतो इकडे. ताई, तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल तुम्ही? हा, मला पहिलं अभिजित दिपके सरांचं, म्हणजे माझ्या मुलाचं खूप अभिनंदन करायचं आहे आणि मला त्याच्याबद्दल खूप खूप गर्व आहे. त्यांनी उंच शिखरावर पाऊल ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मला आदित्य साहेबांच्या बद्दल बोलायचं आहे की त्यांनी 4 वर्ष संघर्ष करतात, त्यांना सुद्धा यशाची पायरी मिळणार आहे आणि मिळवून देणार आहे. आणि मला तरुण पिढीबद्दल खूप अभिमान आहे की मला असं वाटायचं की तरुण पिढी मोबाईलमध्ये, चॅटमध्ये, मोबाईलमध्ये किंवा आणखीन दुसरीकडे मनोरंजन, टाइमपास मध्ये गेलेले आहेत. पण नाही, मला असं कळतं की तरुण पिढीमध्ये क्रांतिकारक जन्माला आलेले आहेत. आणि भाजप सरकार सावध राहा, इथून पुढे तुमची काहीच गय नाही. तरुण पिढीमध्ये क्रांतिकारक जन्माला आलेले आहेत असं आपल्या मोठ्या माणसं म्हणतात, मोठी पिढ्यांची लोक म्हणतात. तर असेच अजून आम्ही तुमच्यासाठी अपडेट्स घेऊन येत राहू. शिवाजी पार्कात आता आपण आहोत. पाहत राहा प्राईम टाइम महाराष्ट्र.